मी सध्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे. भवानी पेठेमध्ये माऊलींचे जे पालखी आहे ती पालखी या ठिकाणी मुक्कामाला आहे आणि या मुक्कामाच्या ठिकाणी पुणेकरांनी तसेच भाविकांनी या पालखी सोहळ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आपण पाहू शकतो की हे भाविक आहे ते भाविक या ठिकाणी मोठी रांग आहे. ती मोठी रांग लावून या ठिकाणी भाविक या ठिकाणी उभे आहेत. आपण त्यांच्याशी याविषयी आजचा हा पालखी सोहळा आहे कसा वाटतोय. पुण्यामध्ये पालखीचं स्वागत झालेलं आहे. पालखी पुण्यामध्ये आलेले आहे. भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेत. काय वाटतंय, काय तुमच्या भावना आहेत? देवाप्रती प्रतिश्रद्धा, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली यांच्या प्रति श्रद्धा आणि हे 300-350 वर्षी परंपरा चालू लागली आहे. भवानीपेठेत यावेळेस फार बदल झालेला आहे आणि सगळं कॉर्पोरेशन प्रॉपर्टी ताब्यात घेऊन पालखी उतरायची व्यवस्था, सगळी उतरायची व्यवस्था, सगळी मोठी व्यवस्था केली आहे. जेवण खाण सगळं पुण्यामध्ये जे मिळतं ते पुढे मिळत नाही, अशी पुण्याची व्यवस्था फार सुंदर असते. मार्केट या डोंगर सगळीकडे हजारो लोक उतरलेले प्रत्येक ठिकाणी, त्यांची सगळी व्यवस्था आपल्याकडे होत आहे. पालखी पुण्यामध्ये आलेली आहे. काय वाटतंय, पालखी पुण्यामध्ये आलेत, काय भावना आहेत? पालखी पुण्यामध्ये आले हे आम्हाला खूपच आनंद वाटतोय की आम्हाला एक धार्मिक आभा वाटते आम्हाला की महाराजांची ही पालखी दरवर्षी आपल्या आषाढला इकडे येते आणि आपल्याला दर्शन देते. हे आपल्याला खूप आनंद वाटतो. एकदम मस्त वाटतं, आनंद वाटतो.